नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्याशी संबंधित असेलही नसेलही पण महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रेशन कार्डांच्या KYCची तारीख आता 30 एप्रिल असणार आहे। आतापर्यंत 6 वेळा ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि असं म्हणतात की जवळपास 23% म्हणजे हा छोटा आकडा नाहीये, रेशन कार्डांनी अजूनही KYC केलेलं नाहीये। याचं कारण स्वाभाविक आहे। आता आमच्या लहानपणी एक हिरवं रेशन कार्ड असायचं आणि त्या रेशन कार्डमध्ये हातानेच लिहिलेलं नाव असायचं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव असायचं आणि या रेशन कार्डाच्या बदल्यात तुम्हाला केरोसिन साखर मिळायची। केरोसिन किंवा साखर ती बरेचदा मिळायची नाहीच, मग कालांतराने त्याच्यात आणखीनही गोष्टी मिळायला लागल्या, तांदूळ मिळायला लागले, ते चांगले असायचे वाईट असायचे। कदाचित आमच्या पूर्वीच्या पिढीत तो लाल गहू अमेरिकेतनं जो जनावरांनाही खायला निकृष्ट दर्जाचा गहू होता तो भारत तेव्हा आयात करायचा, कारण हातातोंडाची गाठ होती आणि या सगळ्या गोष्टी रेशन कार्डाच्या आधारावर तुम्हाला मिळायच्या। कालांतराने त्या रेशन कार्डाचा रंग बदलला आणि आमच्या घरी पांढरं रेशन कार्ड आलं आणि त्यामुळे रेशन कार्डाशी असलेला संबंध संपला, कारण पांढऱ्या रेशन कार्डावर काहीच मिळेन असं झालं। पण अजूनही ज्यांच्या घरी केशरी पिवळं वगैरे रेशन कार्ड आहे त्यांना त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी मिळतात, पण या रेशन कार्डाला आता तुमच्या आधार कार्डशी जोडणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकार तगादा लावतंय, पण लोक काही ऐकायला तयार नाही आहेत। याचं कारण स्वाभाविक आहे, गोलमाल है भाई, गोलमाल है। याच्यात खूप मोठी गोलमाल असण्याची शक्यता आहे। पण KYC करायचं म्हणजे काय, तर तुम्ही ज्या रेशनच्या दुकानात जाता तिकडे जाऊन तुमच्याकडे बायोमेट्रिक डिटेल्स घेण्याचं मशीन, तुमचा बोट अंगठा दाबायचा आणि त्याच्यावर मग तुमचे आधार कार्ड येतात आणि मग थोडक्यात तुमचा आधार क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक आणि तुमचं रेशन कार्ड हे एकमेकांना जोडण्यात येतं। सरकारकडनं असं सांगण्यात येतं आणि ते खरंही आहे की रेशन कार्डाचा फायदा, तुमचं जर रेशन कार्डात नाव तुमच्या गावी असेल आणि तुम्ही शहरात आला असाल आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात ही वस्तुस्थिती आहे, कारण 50% लोकसंख्या आता शहरात राहते। एकेकाळी हीच शहरातली लोकसंख्या जेमतेम 20% होती, 15% होती, आता 50%च्या वरती आहे। मला आश्चर्य वाटणार नाही पुढच्या 2030 सालच्या 70 ते 75% लोकसंख्या महाराष्ट्रातली शहरातील गावं ओस पडतील। म्हणजे गावातनं लोक शहरात नाही आले तरी उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा सगळीकडनं महाराष्ट्राच्या शहरात लोक येत आहेत आणि ते येत राहतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या 70% तरी शहरीकरण होणार आहे। आणि ते जेव्हा तुम्ही इतर राज्यातनं महाराष्ट्रात येता किंवा ग्रामीण भागातनं महाराष्ट्रातल्या शहरात येता तेव्हा तुमच्या जवळच्या रेशन कार्डाच्या दुकानावर तुम्हाला नोंदणी करणं आणि मग ती नोंदणी केल्यावर एकदा तुमचं नाव रेशन कार्डात आलं की मग तुम्हाला त्याचा फायदा मिळणं शक्य व्हायचं। पण व्यवहारात जी गोष्ट होते ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेकदा रेशन कार्ड एकाच्या नावावर असतं आणि त्याचा फायदा दुसराच कोणतरी घेतो। दुसरी गोष्ट, गेल्या काही वर्षात जर भारताची अर्थव्यवस्था 7%, 8% वाढत असेल, लोकांना अनेक फायदे सरकारकडनं, स्वस्त अन्नधान्य असेल, थेट बँक अकाउंटमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या आधारे पैसे मिळण्याच्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे। म्हणजे तेवढे गरीब भारतात उरले नाही आहेत। पण एकदा तुमच्या हातात केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आलं की कोणी ते बदलून, आता माझी मुलं कमावतात, आता मला चांगली नोकरी आहे, धंदा आहे, त्यामुळे आता ते पिवळं रेशन कार्ड सोडून आता मला पांढरं रेशन कार्ड द्या असं कोणी म्हणत नाही, कारण ते फुकट ते पौष्टिक, म्हणजे मुफत का चंदन घिस मेरे नंदन, अशा प्रकारे लोकांची ही वृत्ती असते आणि त्यामुळे देखील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक ग्रामीण भागातून शहरी भागात येतात तेव्हाही या सगळ्या गोष्टी करणं राहतं। वेळोवेळी जेव्हा बोगस रेशन कार्ड किती आहेत याचा अभ्यास केला होता, त्याच्यावर धाडी टाकल्या होत्या, तेव्हा उत्तर प्रदेशसारख्या राज्यात 90 लाख, महाराष्ट्रासारख्या राज्यात 20 लाख, 25 लाख आणि हे 2020 साली झालं, 2022 साली झालं। पण म्हणून अन्न आणि प्रशासन, अन्न पुरवठा, नागरी पुरवठा हे मंत्रालय आवडतं मंत्रालय असतं। आपल्याकडे मंत्री बघा याच्या कोण कोण होऊन गेले ते, पण हे अतिशय आवडतं मंत्री खातं असतं, कारण लोकांच्या खाण्यापिण्याशी ते निगडीत असतं, रेशनच्या धान्याशी ते निगडीत असतं। आणि त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न आहे की या सगळ्या गोष्टी, म्हणजे 80 कोटी लोकांना जर सरकार स्वस्त धान्य देतं, खरंच त्यांच्या ताटात ते धान्य जातं का वाटेतच? म्हणजे जो शेतकरी गहू तांदूळ पिकवतो
तोच पुन्हा सरकारकडनं स्वस्तात गहू तांदूळ घेतो, म्हणजे ज्याच्या घरी भरपूर गहू तांदूळ जेव्हा हंगामात असतात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एका प्रकारे कनेक्शन करणं आवश्यक होतं. पण ते करण्यासाठी लोकांची तयारी, आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आधारशी जोडल्यावर, कारण आधारशी तुमच्या जोडल्या गेल्यावर तुमचा आधार क्रमांक तुम्ही अनेक ठिकाणी देता. तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन करता, त्याच्यावरनंही कळू शकतं की तुमचं आधार कार्ड कुठे आहे. जरी तुमचा मोबाईल नंबर UPIशी जोडला गेला असला तरी तो मोबाईल नंबर आधारशी जोडला गेला असेल. आणि त्यामुळे जर तुम्ही मुंबईतनं महिन्यातनं 10 UPI ट्रान्झॅक्शन करत असाल, पण रेशन मात्र बिहारमधनं घेत असाल किंवा बंगालमधनं घेत असाल, तर या गोष्टी कळू शकतात. याच्यातनं फायदा होण्यासारखी गोष्ट म्हणजे एकदा तुमच्याकडे हे बायोमेट्रिक कनेक्टेड रेशन कार्ड आलं की जे कोट्यावधी लोक जे पोटासाठी एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जातात, त्यांना कुठेही गेलात तरी तुम्हाला त्या रेशनचे बेनिफिट, त्याचे फायदे मिळू शकतात. आणि खऱ्या अर्थाने ही लोककल्याण करणारी गोष्ट आहे. पण हे लोककल्याण सरकारलाही, सरकारच्या प्रशासनातही अनेकांना नको असतं आणि अनेकदा लोकांनाही ते नको असतं. कारण एकदा तुमचं बिंग फुटलं, एकदा लक्षात आलं की तुम्ही दुसरीकडे जाऊन रेशन घेताय किंवा तुमच्या घरची परिस्थिती, जसे म्हणलं की एकदा आधारशी लिंक झालं की मग तुमचा खर्च किती आहे, तुम्ही काय करताय, किती रुपयाचा मोबाईल रिचार्ज करताय, या सगळ्या गोष्टी जर सरकारने ठरवलं तर, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जर सरकारने ठरवलं तर त्याला शोधून काढणं शक्य असतं. पण सरकारही दयाळू असल्यामुळे मध्यमवर्गीयांच्या पाठी जसं ते लागतं तसं ते श्रमिकांच्या पाठी, भले त्यांची उत्पन्नाची मर्यादा किमान उत्पन्नाच्या वरती असली तरी फार एकदम अंगावर धावून जात नाही. पण मुद्दा असा आहे की भारतासारख्या देशामध्ये जेव्हा कोट्यावधी रुपये, हजारो कोटी, लाखो कोटी रुपये जर अशा प्रकारे सवलतीत जात असतील आणि त्याचा फायदाच जर त्या लोकांना होत नसेल किंवा तो फायदा होतोय का नाही हे मोजण्याकडे सरकारची यंत्रणा नसेल. मला आठवते 2013 साली मी छत्तीसगडला गेलो होतो आणि तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग यांना भेटलो होतो. आणि छत्तीसगडसारख्या राज्यात त्यांनी जी PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याच्यात जी क्रांती घडवून आणली होती, त्याच्यासाठी त्यांना चावलवाले बाबा म्हणून लोक म्हणायचे. कारण छत्तीसगड हे राज्यच असं विचित्र आहे की 2.5 कोटी लोकसंख्या, तेव्हा 2.5 कोटी लोकसंख्या होती राज्याची, त्यातली खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहे. 40-45% जास्त लोकसंख्या ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे. आणि जे उद्योजक आणि हे सगळे आहेत, हे शेवटी छत्तीसगड हे वन आणि खाणींचं राज्य आहे आणि त्यामुळे हे सगळे जंगल ठेकेदार, खाणकामाची मालकी वगैरे हे सगळं एकतर मारवाडी लोकांकडे किंवा इतर भागातून आलेल्या व्यापारी लोकांकडे, गुजराती, मारवाडी, बंगाली जे काय असेल ते, त्यातले पुन्हा व्हाईट कॉलर जे प्रशासकीय लोक आहेत ते पुन्हा बंगाल, ओडिसा, बिहारमधून आलेले आहेत. कारण हे मध्यभागी असलेलं राज्य असल्यामुळे आणि पूर्वी मध्य प्रदेशचा भाग असलेलं राज्य असल्यामुळे तिथले लोक खूप ठिकाणून आलेले आहेत. आणि त्यामुळे देशातली सगळ्यात जास्त खनिज संपदा जरी छत्तीसगडमध्ये असली तरी या खनिज संपदेचा फायदा तिथल्या स्थानिक लोकांना होत नव्हता. कारण तिथले जे वनवासी लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांना हे खाणकाम मजूर म्हणून काम करण्याची त्यांची तयारीच नाही आहे. त्यांचं जीवनच वेगळं आहे. आणि त्यामुळे खाणींमध्ये काम करणारे लोकही बिहारमधनं, झारखंडमधनं, इथून इतर ठिकाणून येतात. आणि त्यामुळे अशा राज्यांमध्ये जर तुम्हाला नक्षलवादाचा विरोध करून, म्हणजे नक्षलवादाविरुद्ध लढायला तुम्हाला सुरक्षा व्यवस्था तर हवीच, पण लोकांनी नक्षलवाद्यांना समर्थन देऊ नये याच्यासाठी लोकांच्या ताटात दाल चावल, डाळ भात पडणं आवश्यक आहे हे ओळखून डॉक्टर रमण सिंग यांच्या सरकारने तेव्हा जी एक अद्ययावत यंत्रणा उभी केली होती आणि 96% लोकांना राज्यातल्या दर महिन्याला ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी रेशन बरोबर पोचतं करणं. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या सगळ्या रेशन पोचवणाऱ्या व्हॅन्सवर ट्रॅकर लावले होते. लोकांची रेशन कार्ड होती ती स्मार्ट कार्ड त्यांना दिली होती आणि त्यातनं खूप मोठा बदल झाला होता. त्याच्यामुळेच रमण सिंग सातत्याने तिकडनं निवडून आले. नंतर मग लोकांना त्या फुकटबाजीची सवय लागली आणि मग हे सरकार काही फुकट देत नाही किंवा जगातही मंदीमुळे सगळे किमती पडल्या होत्या, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. पण या PDSच्या आधारावर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या आधारावर निवडणुकांमागून निवडणुका जिंकण्याचं कसब डॉक्टर रमण सिंग यांनी आत्मसात केलं होतं. पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे आणि आता या सगळ्या गोष्टीत कार्यक्षमता आणणं आणि खरे जे गरजू आहेत त्यांना त्याचा लाभ मिळवून देणं आवश्यक आहे.
नाहीतर एकदा तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आलं की मग मुफत का चंदन घिसमेरे नंदन. अर्थात त्याच्यातनंही काही फायदा होतो की नाही माहिती नाही, कारण ते त्या तांदूळाचा दर्जा किती चांगला असतो नसतो हा वेगळा विषय. पण या निमित्ताने मोदी सरकार एक सुधारणा पुढे रेटू पाहत आहे. 6 वेळा मुदतवाढ दिलेली आहे आणि असं म्हणतात की अजूनही 23% रेशन कार्ड बाकी. याच्यावरनं एकतर ही रेशन कार्ड बनावट, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने बनावट आहेत, किंवा ज्यांची रेशन कार्ड आहेत ते ऑलरेडी दुसऱ्या शहरात आहेत, दुसऱ्या राज्यात आहेत आणि तिथेही त्यांनी रेशन कार्ड म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांची नावं आहेत. तर त्यामुळे हे युद्ध पातळीवर करून जेव्हा खऱ्या लाभार्थींपर्यंत फायदे पोचले पाहिजेत, त्याचबरोबर हे दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे, दुसऱ्याच्या ताटातलं डाळभात खाणारे लोक कोण आहेत त्यांना देखील हुडकणं. म्हणजे जसं मध्यमवर्गीयांच्या मागे हल्ली सगळ्या गोष्टी जोडल्यामुळे तुमच्या कुठल्या बँक अकाउंटला किती व्याज आलं आहे, अगदी 100 रुपये व्याज आलं तरी ते आयकर विवरणपत्र भरताना दाखवतं की इकडे तुम्हाला 100 रुपये व्याज आलं आहे. त्या पद्धतीने जे लोक फुकटचं रेशन खात आहेत, गरजू नसतानाही रेशन घेत आहेत, त्यांना देखील उघडं पाडणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.